नमस्कार. कर्मचाऱ्यांसाठी आली गुड न्यूज. 17 लाख कर्मचाऱ्यांची ही मागणी होणार मान्य, तर सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरं तर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी बेमुदत संप देखील पुकारला गेला होता. जुनी पेन्शन योजनेसाठी एका 3 सदस्यीय समितीची स्थापनाही करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार आता राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारकडून निर्णय घेतला जाणार आहे. शासनाने स्थापित केलेल्या समितीच्या शिफारशी काय आहेत आणि राज्य कर्मचाऱ्यांना आता कशा पद्धतीने पेन्शन योजना लागू होऊ शकते याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी देय वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन महागाई भत्त्यासह दिले गेले पाहिजे अशी शिफारस समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सरकारकडून 14% व कर्मचाऱ्यांकडून 10% अंशदान कायम ठेवून कर्मचाऱ्यांच्या 10%च्या संचित रकमेचा परतावा NPS प्रमाणे लागू करावा अशी देखील सूचना या समितीने केली आहे. स्वेच्छाधिकार देऊन GPF सुविधा सुद्धा सुरू करावी असे सुद्धा या समितीने म्हटले आहे. परतफेडीच्या तत्वावर अंशदानाच्या संचित रकमेतून काही रक्कम देय करण्याबाबत विचार करावा असेही या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता या समितीने सेवेत असताना मृत्यू झाल्यास अंतिम वेतनाच्या 60% किंवा कमीत कमी 10,000 कुटुंब निवृत्ती वेतन राज्य कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे असेही आपल्या अहवालात म्हटले आहे. परंतु समितीने केलेल्या या शिफारशीमधून अजूनही कर्मचाऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम सारखं वातावरण अजूनही दिसून येत आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.